मालेगाव तालुक्यात कुकाणे शिवारात आपण आलेलो आहोत आणि भरत व्याळीस यांचा हा पेरूचा बाग. भरत भाऊ नमस्कार. आणि काय कधी लावलाय हा पेरू, कुठला आहे याच्याबद्दल सांगा बरं. किती छान झाडं दिसत आहेत आणि किती सुंदरसे पेरू आले. जी विलास आणि लखनौ 49 दोन व्हरायटी लावलेल्या आहेत. बरं, हे कधी लावलेली झाड? याला आता 7-8 वर्ष झाले प्लॉटला. 8 वर्ष झाले. कसं लावलं, म्हणजे जेव्हा लावलं तेव्हा कुठून आणलं होतं याचं रोप? हे रोप लखनौ 49 इथून कळवणची नर्सरी सरकारी तिथून आणलेले. जे विलासचं जे रोप आहे का ते बाहेरच्या राज्यातून आपल्या याच्यातून आणलेले. बाहेरून बरोबर. पण मग हे लावताना त्याची काही काळजी घ्यायला लागली का? किती बाय कितीनी लावतात? 12-6 वर लावलेला आहे. 12-6 वर. पण हा इंडियन पेरू असाच लावतात 12-6 वर? 12-6 वर. बरोबर. आणि एक झाड किती वर्ष चालतंय? जर आता त्याला अजून आमच्या आत्याभाऊंनी लावलेले 30 वर्षाचं झाड आहे. अच्छा. जी लखनौ 49. आणि तुमची आता किती झालेली आहे? याला आता 10 वर्ष झाली. 10 वर्ष झालेली. काय निगा घ्यायला लागते, कसं तुम्ही याची निगा राखता? निगा म्हणजे खत व्यवस्थापन, पाणी, शेणखत. आपण दुसरं रासायनिक काहीच वापरत नाही. शेणखतच म्हणजे हे ऑर्गॅनिक आहे सगळं. इथे तुम्ही बघताय की या भागात पाणी खूप कमी आहे. तर भरत भाऊंनी हे पाण्याचं नियोजन आहे. इथं समोर दिसते ती विहीर आहे, त्या विहिरीतनं केलेलं पाण्याचं नियोजन आहे. पण त्या विहिरीला सुद्धा पाणी त्यांनी 4 किलोमीटर दुरून आणलेलं आहे. भरत भाऊ कुठून येतोय? तिकडनं येतं आणि मग तिकडनं तुम्ही पाईपलाईन, नदी मोसम नदी, तिच्यातून पाणी इकडे लिफ्टिंग केलेलं आहे. पाणी तुम्ही लिफ्ट केलेलं आहे. आणि मग झाडांना हे ड्रिप इरिगेशन केलेलं. किती वेळा आणि कधी कधी पाणी द्यायला लागतं? एक दिवस आड करून 2 तास पाणी देतो. 1 दिवस आड 2 तास पाणी, तेवढं पाणी पुरतंय. आणि मालेगाव सारख्या ठिकाणी जिथं पाणीच मुळात कमी आहे, तर तिथे मग ही शेती फायदेशीर ठरते. कधी याला बहार येतो आणि तुम्ही हार्वेस्टिंग कधी करता? आता हार्वेस्टिंग चालू आहे, आता सीझन चालू आहे. आणि नंतर मग याची छाटणी वगैरे काही करायला लागते? छाटणी मे मध्ये करतो आम्ही. मे मध्ये करता. पण मग तेव्हा किती झाड ठेवायचं असतं की सगळ्या? म्हणजे केन पासून हे केन आहे ना, तिथून आम्ही त्याला हे करतो, तिकडनं कापणार. मग तेवढी छाटणी झाली की मग ऑटोमॅटिक फुल निघायला हे होऊन जाते, परत येईल आणि त्याला फुलं येतील. नंतर मग अशी टॉपिंग करावं लागते. थोडी केन मोठी झाल्यावर हे पण टॉपिंग केल्यामुळे जर नाही फुटलं इथं तर मग नवीन फुल निघायला मदत होते. म्हणजे याच्यात सुद्धा टेक्निक्स आहेत. या झाडाची निगा कशी राखायची, त्याला फळ कसं घ्यायचं, आणि एवढं सगळं बारकाईने बघितल्यावर तुम्हाला हा असा छानसा पेरू या झाडाला लागलेला दिसतोय. अगदी मोह होऊ शकतो की हा तोडावा म्हणून, पण अजून तो पिकलेला नाहीये, तो परिपक्व झालेला नाहीये. आणि त्याचा काळ पूर्ण झाला की मग तो तयार होईल. याला मार्केट कुठे मिळतं? मालेगाव मार्केट. मालेगाव मार्केटला जातं. म्हणजे आता मालेगावची खूप सारी फळं ही मालेगाव मार्केटमध्येच जातात आणि तिकडनं कुठे बाहेर जायची? म्हणजे मालेगाव जितकं मोठी सिटी आहे तर तिथंच माल कमी पडतो, तिथे माल कमी पडतो. पण मग तुम्हाला भाव बरा मिळतो का? हो, चांगलं मार्केटिंग आहे. 700 ते 800 रुपये कॅरेट जाऊन राहिले आता जात. 20 किलोची काय? 20 किलोची 1 कॅरेट. आणि किती तुमचं क्षेत्र आहे? 2 एकर लावलेलं आहे पेरू. आणि किती झाड आहे त्याच्यात? 2 एकर मध्ये 1400 झाड. 1400. एका झाडाला किती येतात साधारण? एका झाडाला कमीत कमी 30 किलो माल येतो. 30 किलो माल येतो एका बहारात. तर एका झाडाला 30 किलो माल येतो. त्याची निगा फक्त राखली तर कमी पाण्यात होऊ पाहणारी ही चांगल्या प्रकारची शेती आहे. एक उत्तम पर्याय आहे या पारंपरिक पीक पद्धतीला, जो भरत भाऊ आणि त्यांच्या वडिलांनी घेतलेला आहे 10 वर्षापूर्वी, आणि आज त्याची फळं त्यांना मिळतात.